नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. कालच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं, की मी जावळावरून घरी आलो होतो आणि जावळाला आहे ना, आत्या लागत असती जावळ झेलण्यासाठी. तर माझी बहीण आलेली होती घरी. तर मला आता तिला तिच्या घरी ड्रॉप करायला जायचं आहे, सोडायला जायचं आहे मोटरसायकलवर आणि मी निघालो होतो तिच्या घरी आणि घरी मी पोहोचलो तर त्यांच्या घराच्या गच्चीवरून हा वाडा दिसत होता, जो खूप जुना आहे आणि खूप भारी दिसत होता. दगडातला बांधकाम आहे. दरवाजा पण एकदम भारी आहे. वरती दुसरा ताळाही होता. तो पत्र्याचा होता. एकदम भारी होता. मी तिला सोडलं वगैरे आणि निघालो घरी. तर मी आलो होतो माझ्या बहिणीचं गाव. हे इथं गाव आहे माझ्या बहिणीचं. दिसत नाही प्रॉपर. तर तिला सोडलं आता आणि घरी चाललेलो आहे. आता आभाळ आलेलं आहे बघा एकदम समोर दिसतंय तुम्हाला. आमच्या जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टी सॉरी अवकाळी पाऊस सांगितलेला आहे. तर मी चाललेलो आहे आता. मला एका ठिकाणी जायचं होतं. पण जाता येणार नाही आहे. आता मी डायरेक्ट घरी जातो आणि चला. हा रोड झालेला आहे. एक नवीन MIDC होती या साईडला आणि रोडची कनेक्टिव्हिटी खतरनाक देत आहे सरकार. तर रोड हा एकदम भारी झालेला आहे बघा. पहिला पण होता पण इतका छान नव्हता. हा एकदम भारी रोड झालेला आहे. वाळूज MIDC लागतोय हा रोड. तो हे बघा, ह्या रोडचं काम चालू आहे आणि ह्या साईडला एक सत्संगसाठी बनवलेलं आहे, जे की एकदम सुंदर जागा बनवलेली आहे. राधा स्वामी सत्संग मंडप आहे आणि एकदम भारी बनवलेला आहे. झाडं वगैरे लावलेले आहे. भरपूर ऊन होतं म्हणून मी डोक्याला उपरणं बांधलं होतं आणि गॉगलही लावला होता. हे चिंचीचं झाड आहे. या रोडला खूप चिंचा होत्या, पण रस्त्याचं जेव्हा हे आता रुंदीकरण होतंय त्याच्यानंतर या चिंचा तोडण्यात आल्या. ह्या रोडच्या दोन्ही साईडला लिंबाचे आणि चिंचाचे झाडं होते, जे की एकदम भारी होते. पण आता रस्ता रुंदीकरण झाला, MIDC आली, तर झाडं तोडले गेले. आकाशाचा म्हणजे सूर्य आभाळाच्या मागे गेलेल्या ढगाच्या मागं हा आकार बघा किती छान दिसतोय. असं वाटतंय कोणीतरी प्रार्थना करतंय. या रस्त्याच्या कडाला मी थांबलो होतो आणि मला एक झाड दिसलं रस्त्यामध्ये. ह्याचे हे फळं बघा, हे असे फळ आहे साधारणतः. याला म्हणता चिबूर. आणि मी मागे एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी तुम्हाला किरळीची फळं, त्याप्रमाणे याची फळं खाल्ल्या जातात बरं का भरपूर. त्याला चिबूर म्हणता. मला ध्रुवने सांगितले होते हे फळं, मी घेऊन चाललेलो आहे त्याला. आता थोडेच दिसतं, याला जास्त नाही आहे, पण घेऊन जातो जितके आहे तितके. तर साधारणतः 2 वर्ष आधी मी ह्या रस्त्याने आलो होतो. तेव्हा रस्त्याचं रुंदीकरण चालू नव्हतं. तर त्यावेळेस भरपूर जास्त झाडं होतं याचे. याला आमच्याकडं चिबूर म्हणता किंवा गोंदाचं झाडही म्हणता बरं का, गोंदनाचं झाड. तर खाल्ल्या जातं आणि खाण्यासाठी ना हे थोडं थोडं चिकट असतं. स्टिकी टेक्स्चर असतं खूप सारं खाताना. त्याची साल पण नाही खात आणि बी असते एक मोठी, ती पण नाही खात. फक्त जो रस असतो त्याचा, जो स्टिकी असतो तोच खाल्ला जातो. थोडासा गोड लागतो, थोडा चिटकतो, थोडा वेगळं चव आहे बरं का याची. म्हणजे अशी गोड नाही एक्झॅक्ट, थोडी वेगळी टेस्ट आहे. पण मस्ट ट्राय आहे. याचं सरबत वगैरे पण करता भरपूर लोकं आणि जे की भरपूर भारी लागतं. आमच्या घरी मी कधी पिलेलं नाही सरबत, पण मी फक्त ऐकून आहे की याचं सरबत वगैरे करता. याचं गुजराती लोकं लोणचंही करता, गुजराती, राजस्थानी लोकं आणि महाराष्ट्रामधले जे कोकण रिजन आहे त्याच्यामध्येही याचं लोणचं केलं जातं. याला गोंदन म्हणता आणि हा भोकर नाही आहे. भोकर वेगळा असतो. भोकराचं झाड मोठं असतं, गोंदनाचं झाड छोटं असतं. तर हा दोघातला एक फरक आहे. भोकर साईजनेही थोडं मोठं असतं. पिंक ऑरेंज कलर असतो भोकराचा, याचा ऑरेंज कलर असतो. आता हे समोर जे दिसतं हे कच्चे गोंदन आहे किंवा चिबूर आहे, ते असं दिसतं साधारणतः. ध्रुव, रुची आणि तीर्थला आणि रुद्राला थोडे तोडून घेतले मी घरी खायला. 4-5च घेतले, जास्त नाही घेतले आणि निघालो. सो हे खादगाव गाव आहे, खादगाव. तर याच्यामध्ये हा शिवाजी महाराजचा पुतळा होता. असं आहे साधारणतः. आणि कृष्णाचं मंदिर आहे, श्रीकृष्णांचं. तर हा माणूस भरपूर मोठा कोंबड्यावर मोठा झालेला दिसतो. 2-3 पोल्ट्री फार्म आहे त्यांचे. घरावर कोंबडी बनवून ठेवलेली, कोंबडा बनवून ठेवलेला आहे त्यांनी.
तर घरी जाता जाता मला भरपूर वेळ होतो आहे, अंधार पडत चाललेला आहे. तर मी काय केलं, थोड्या वेळाने एका ठिकाणी थांबलो आणि ही समोर जी बॉटल दिसते आता तुम्हाला, त्या बॉटलमध्ये पाणी घेतलं होतं मी बहिणीच्या घरून माझ्या. पाणी वगैरे पिलो. उष्णता भरपूर होती म्हणून पाणीची बॉटल सोबतच ठेवली होती. तर पाणी वगैरे पिलो, तोंड वगैरे धुतलं. उपरनं तर होतंच माझ्यासोबत. उपरनं ते पूर्ण ओलं करून घेतलं आणि डोक्याला बांधलं होतं प्रॉपरली. संध्याकाळचा वेळ झाला होता, बकऱ्या वगैरे घरी येत होत्या आणि साधारणतः इतका वेळ झाला. इथून पुढं 4 किलोमीटर आहे माझं घर. घरी गेलो मी. आता हा नेक्स्ट डे. आज मी नाश्त्याला खारी आणि दूध खातोय. ध्रुवाने त्यांना सोडलं, गेले बसमध्ये ते, आणि लगेच एस टी महामंडळ आहे. एस टी महामंडळ जी गंगापूरला बस असते. जोपर्यंत कॉलेज चालू असतं तोपर्यंतच बस असते, नंतर बंद होऊन जाते. तर हे ना रस्त्यामध्ये एक पपईचं झाड दिसलं होतं आणि याच्यावर बघा पक्षी ना, ही एक पपई एकदम पिकलेली आहे, लाल लाल कलर झालेला आहे तिचा आणि हिला हे फोडून खाताय मस्तपैकी. भरपूर पक्षी आहे इथं, पण मी थांबल्यामुळं हे उडून गेले. आता इथं सध्या 2 आहे बघा, खायचं काम चालू आहे. हे बघा 2 दिसत आहे आणि जे खाताय एकदम भारी. मस्त एन्जॉय चालू आहे यांचा, पार्टी चालू आहे. आणि हे पपई झाड भरपूर उंच आहे, त्याच्यामुळं ही पपई तोडल्या पण जात नाही. जवळपास 15-1 फुटावर असेल साधारणतः. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा इतकी उंच आहे ती. इथं खाली आणि खाली पण गड्डे आहे थोडं त्याच्यामध्ये, आणि इतकी उंच आहे आणि इथं पक्ष्यांचं खायचं काम चालू आहे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.